नमस्कार शेतकरी बंधूंनो, कृषी मित्र भूषण आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. तरी या क्रॉप इन्शुरन्स एक तक्रार कशाप्रकारे करायची आहे ते आपण हे ॲपमध्ये नवीन अपडेट आले आहे. तरी प्रथम तुम्हाला तुमचा मोबाईल क्रमांक या ॲपमध्ये टाकायचा आहे, जेणेकरून तुमचा मोबाईल नंबर जो दिलेला आहे तो मोबाईल नंबर टाकल्याच्यानंतर तुम्हाला त्या मोबाईलवरती OTP येतो. OTP आल्याच्यानंतर पुढील तुमची प्रोसेस पुढे जाते. अशा प्रकारे तुम्हाला OTP येतो. जो OTP येतो तो आपण OTP त्याच्यामध्ये टाकू शकता. OTP टाकल्याच्यानंतर आपण पुढील प्रोसेस पाहू शकतो. अशा प्रकारे इंटरफेस दिसेल. असा एक प्रकारे इंटरफेस दिसल्याच्यानंतर पीक नुकसानाची तक्रार जी वरून 2 नंबरला दिसते त्याला आपण क्लिक करूयात. त्याला क्लिक केल्याच्यानंतर पुढील इंटरफेस ओपन होईल. अशा प्रकारे पुढील इंटरफेस ओपन झाल्याच्यानंतर प्रथम आपण राज्य निवडू. राज्य निवडल्याच्यानंतर आपलं पीक जे रब्बी आहे किंवा खरीप, आपण यावर्षी रब्बीची तक्रार करायची तर आपण रब्बी करू. नंतर खाली प्रधानमंत्री फसल विमा योजना फळबागासाठी दिलेली ती साईटची आहे. आपण प्रधानमंत्री फसल विमा ही इतर पिकांसाठी असते, त्याच्यामुळे प्रधानमंत्री फसल विमा योजनेला आपण क्लिक करूयात. वर्ष यावर्षी आपण रब्बीमध्ये भरलेलं आहे ते वर्ष आणि पुढे जा याच्यावरती क्लिक करूयात. पुढे जावरती क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला पुढील इंटरफेस दिसेल. जे काय आतापर्यंत तुम्ही कोणचा म्हणजे किती कोणत्या पिकाचा विमा भरला आहे ते सर्व माहिती तुमच्या समोर येईल. थोडा ॲपचा प्रॉब्लेम असल्या कारणास तो फास्ट चालत नाही, लोड घेत आहे. अशा प्रकारे जे आता तुम्ही 3-4 प्रकारचे विमा भरलेला आहे, गहू, हरभरा, तर आपल्याला सध्या क्लेम करायचा आहे. त्याला आपण जो आता सध्या नुकसान झालेलं आहे जे तुम्हाला इंटरफेसमध्ये वाटते त्याला तुम्ही जे साईटला उजव्या हाताची टिंब दिलेली आहेत त्याच्यावरती क्लिक करून पुढील खाली दिलेले पुढे जा त्याच्यावरती क्लिक करा. त्याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर ते आपल्याला आपल्या शेताचं लोकेशन मागत आहे. प्रथम आपण पहिले जाग्या बसून तक्रार करू शकतो, परंतु आता आपल्या शेताचं लोकेशन मागते. आपण किती अंतरावरून तक्रार करत आहोत ते सर्व प्रकार दाखवले, त्यामुळे ते लोकेशन मागत आहे, जेणेकरून आपण आपल्या शेताजवळ जाऊन तक्रार करावी लागते. अशा प्रकारे ते लोकेशन घेत आहे. लोकेशन घेतल्याच्यानंतर पुढील प्रोसेस अपडेट होते. लोकेशनला भरपूर टाईम लागत आहे. आपण डेट टायमिंग हे टाकल्याच्यानंतर ते आपल्याला फोटो मागत आहे. ज्या टायमाला आपण ते जो नुकसान झालेले आहेत त्या पिकाचा फोटो काढायचा आहे आणि तो अपलोड करायचा आहे. अपलोड केल्याच्यानंतर खाली लॉस दाखवत आहे. लॉस म्हणजे खाली ऑप्शन दिलेला आहे, तर आपण तिथं 90% लॉस असं करू शकता, जेणेकरून कंपनीला कळेल की यांचं भरपूर नुकसान झालेलं आहे. आणि अशा प्रकारे पुन्हा नंतर तुम्हाला डोकेट IDचा मॅसेज येईल. तुम्ही जो मोबाईल नंबर दिला आहे त्या मोबाईल नंबरवरती मॅसेज येईल. मॅसेज आल्याच्यानंतर आपली प्रोसेस पूर्ण झाली आहे. नंतर जो दुसरं पीक आहे अशाच प्रकारे दुसरी ही तक्रार तुम्ही करू शकता, कारण की हीच प्रोसेस आहे, फक्त थोडा ॲपमध्ये चेंज झाला आहे. धन्यवाद.